मला अर्धा तासामध्ये जाऊन परत यायचं आहे, पण शिवसाहेबांचं सुद्धा असं मत होतं की सर आपण जवळच्या शाळांमध्ये खूप जास्त आहे, पण गावकरी लोकांनी जो शाळांमध्ये कायापालट केलेलं आहे आणि गावकरी लोक जो शाळांमध्ये परिवर्तन केलेलं आहे. सर असे शाळा आमच्याकडे आहेत, पण सर 40 किलोमीटर तुम्हाला कोणी तास 1.5 तास तुमच्या ट्रॅव्हलिंगला जातील. तुम्ही माझा सर्व बैठक आता 1 वाजता केलेला आहे आणि मला असं वाटतं की ती चांगला आता तुम्ही सांगताना आणि मुख्यालय सांगताना खूप चांगला परिवर्तन या शाळांमध्ये घडलेलं आहे. त्यासाठी मी सर्व गावकरी लोक असेल, शिक्षक असेल, मुख्यालय वगैरे सर्वांना मी मनपासून अभिनंदन करतो. आणि इकडे गावकरी लोकांचा सहभाग तुम्हाला बघायचा असेल तर फक्त एकच मुद्दा बघा. इकडे आता विद्यार्थीपेक्षा जास्त मला गावकरी लोक बसलेले आहे. आता हे पहिल्यांदा होतं विद्यार्थी संख्या कमी आहे शाळा प्रवेशामध्ये आणि गावकरी लोकांची संख्या जास्त आहे. आणि तुम्ही लोक सांगत होता की तुम्ही कलेक्टरला पहिल्यांदा बोलत आहे म्हणून, आणि मला नक्की खात्री आहे की 10 वर्षामध्ये तुमच्या यापासून एक कलेक्टर येणारच आहे. फक्त शिक्षणामध्ये तुम्ही महत्व द्या, शिक्षणाचं तुम्ही महत्व समजून सांगा. 100% पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये या मंडळी बसल्या विद्यार्थी, त्यामुळे तुमच्यासाठी म्हणजे गावाचे एक कलेक्टर इकडे बनणार ते तुम्हाला 100% खात्री आहे. सर्वप्रथम आपण सर्वांना माहिती आहे खूप एक महत्वपूर्ण दिवस आहे. फक्त आपण शाळा प्रवेशोत्सव करत नाही, त्यासोबत नवीन संधी, नवीन स्वप्न हे पाहण्याचा एक संधी आपण आमच्या पुढे येत आहे. आणि शाळा म्हणजे फक्त एक इमारत नसतात, एक पुस्तक म्हणून जो आपण माहिती घेतात तो नसतात. शाळा म्हणजे आपण जीवनमध्ये कसे घडवतात, जीवनमध्ये कसे वागायला पाहिजे, जीवनमध्ये कसे तुम्ही पुढे घेतला पाहिजे, याच्या पूर्ण पहिला स्टेप हे शाळामधून होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं आहे की शिक्षण हे वागण्याची दूर आहे. म्हणजे शिक्षणामध्ये इतकी ताकद असतात की तुमच्या पूर्ण परिस्थिती बदलू शकतो, तुमच्या आर्थिक असो, तुमच्या सामाजिक असो, सामूहिक असो. म्हणजे त्यासाठी शिक्षण शिवाय कुठलाही गोष्ट नाहीये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं तुला म्हटलं आहे, म्हणजे शिक्षणाचं महत्व हे गावकरी लोकांना समजून देण्यासाठी असं म्हटलं आहे की तुमच्याकडे 2 रुपये असेल तर तुम्ही 1 पोटासाठी खर्च करा, दुसरा रुपये तुम्ही शिक्षणासाठी, पुस्तकासाठी. त्यामुळे सर्वांना मला असं वाटतं एक चांगल्या पद्धतीने तुम्ही गावाच्या कायापालट करण्यासाठी तुम्ही पुढे आलेला आहे. तो खूप कौतुक करण्यासारख्या गोष्ट आहे. मला एकच मुद्दा सांगू इच्छितो की तुम्ही विद्यार्थीला तुम्ही स्वप्न पाहण्यासाठी शिकला पाहिजे. सर्व विद्यार्थी मला थोडी विद्यार्थी इकडे बसलेले खूप लहान आहे. विद्यार्थीला तुम्ही प्रबोधन देण्यासाठी या घटनेमध्ये पालक आणि शिक्षकाचा खूप महत्व आहे, खूप त्यांचा रोल असतो. त्यामुळे सर्व गावकरी असेल, सर्व पालक मंडळी असेल, सर्व शिक्षक मंडळी असेल, सर्वांना मी हे सांगू इच्छितो की तुम्ही विद्यार्थीला स्वप्न पाहण्याकडे शिकला पाहिजे. मोठे स्वप्न पहा, डोळे उघडून स्वप्न पहा. आणि ज्यासारखा डॉक्टर अब्दुल कलाम सांगितलं आहे, स्वप्न जे नव्हते जो तुम्हाला झोपूमध्ये घेऊन बघतात, स्वप्न ते असतात जो तुम्हाला झोपू देत नाही. त्यासारखा तुम्ही स्वप्न करायला पाहिजे. आणि त्या तुम्हाला बघितलं असेल तर तुमच्या गावाच्या, बीडच्या आणि महाराष्ट्राच्या ही नवीन पिढी इकडे उपस्थित आहे. याला नवीन दिशा देण्यासाठी, चांगल्या दिशा देण्याची जबाबदारी हे पालक आणि शिक्षक मंडळीमध्ये असतात. आपण नेहमी सांगतात म्हणजे एक विद्यार्थीमध्ये भरपूर गुण असतात. त्या विद्यार्थी कुठल्या गुणमध्ये पुढे जाऊ शकतो, कुठल्या गुणमध्ये तो चांगला असू शकतो, हे शोधण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालकची असतात. आता तुम्ही सर्व विद्यार्थीला आपण असं सांगू शकत नाही की तुम्ही 10 मध्ये 100 मध्ये एकदम फर्स्ट आला पाहिजे. या सर्व विद्यार्थी पुस्तकमध्ये या फिर अभ्यासमध्ये पुढे जाऊ शकत नाही. भरपूर विद्यार्थी असे असणार आहे की तो क्रीडामध्ये खूप चांगला असणार आहे, तो इंजिनिअरिंगमध्ये खूप चांगला असणार आहे, एक माणूस स्पेसमध्ये खूप चांगला असणार आहे. तसे सर्व विद्यार्थी जर त्यांच्या गुण असतात, त्या गुणसाठी कसे वाव करू शकतो हे शिक्षक मंडळी आणि पालक मंडळी बघायला पाहिजे. मी नेहमी सांगतात की शिक्षक आणि पालक हे विद्यार्थीच्या शिल्पकार असतात. म्हणजे विद्यार्थी म्हणजे भविष्यामध्ये कसे बनणार आहे
याच्या ऑलमोस्ट 100% जबाबदारी हे शिक्षक मंडळी आणि पालक मंडळी असतात. ज्याप्रमाणे शिक्षक मंडळी आणि पालक मंडळी विद्यार्थीला प्रचोदन देतात, विद्यार्थीला योग्य मार्गदर्शन करतात, त्याप्रमाणे विद्यार्थी पुढे जातात. त्यामुळे सर्व शिक्षक मंडळी, सर्व पालक मंडळीला मला असे एक कल्पना असेल, असे एक सूचना असेल की एक आदर्श शाळा म्हणून तुम्ही या शाळेला आता कायपालट करून बनवला आहे. आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये तुमच्या एक विद्यार्थीकडून जो आहे तो त्यांच्या जीवनमध्ये सुद्धा यशस्वी असला पाहिजे. पुढे जाऊन तुम्ही आता तुमच्या टाइममध्ये तुम्ही उत्तोडसाठी जात आहे, तुम्ही मेहनत घेत आहे, पण तुमच्या परिस्थिती बदलण्याच्या पूर्ण जबाबदारी हे विद्यार्थी मंडळीकडे. त्याला तुम्ही चांगला शिक्षण दिला पाहिजे आणि एस्पेशली विशेष म्हणून मुलींचं शिक्षण चांगलं ठेवलं. कारण असं आहे की आपण नेहमीच सांगतात एक गावाचा विकास, एक देशाचा विकास बघण्यासाठी तुम्ही तिथल्या इमारत या काही बघू नका. तुम्ही फक्त त्या गावाच्या, देशाच्या मुलींच्या विकासाबद्दल तुम्ही विचार करा. म्हणजे गावामध्ये मुली या स्त्री हे पुढे गेला असेल तर आपण सांगू शकतो की गाव पुढे गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मुलीच्या शिक्षणामध्ये तुम्ही खूप महत्व दिला पाहिजे. त्यासोबत स्त्रीच्या उत्पन्न या महिलाच्या उत्पन्न कसे वाढवू शकतो, महिलेचं सक्षमीकरण कसे करू शकतो, तो सुद्धा आमचे पुढच्या कल्पना असणं एक गावाचं अपेक्षित आहे. म्हणजे पुढचे आता गावकरी लोकांचा सहभाग इथे चांगल्या पद्धतीने शाळाच्या संदर्भात आपण बघितलं आहे. बाकी इतर सर्व मुद्द्यावर गावकरी योगदान दिलं असेल तर 100% मला असं वाटतं की या गाव उद्या या 2 वर्षाच्या नंतर एक आदर्श गाव म्हणून ओळखू शकतो. आणि जन आंदोलनाचं ताकद ही चांगलं असतं.